मुंबईकरांचा हा प्रवासाचा 70% साधारणतः 70% वेळ यामुळे वाचणार आहे। त्यामुळे कोस्टल रोडची ही लांबी जी आहे ती साधारणतः 10.58 किलोमीटरची असेल। प्रियदर्शनी पार्क ते वरळी सीलिंग पर्यंतचा हा बोगदा आहे आणि त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी हे जे अंतर आहे ते केवळ 10 मिनिटात आपल्याला कापता येणार आहे। याआधी यासाठी साधारणतः 1 तास लागायचा, आता मात्र अगदी 10 मिनिटात हे अंतर आपण पार करू शकतोय आणि त्याचीच ही दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। कोस्टल रोडला आता थोड्याच वेळात इथली वाहतूक सुरू होणार आहे आणि त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची पाहणी करतायत। आपण सध्याची थेट दृश्य साम टीव्हीवर पाहतोय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, काय अधिकचे अपडेट्स? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री दीपक केसरकर आहेत ते दाखल झालेले आहेत आणि विंटेज कार आहे आणि याच विंटेज कार मधून आहे ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत ते या रस्त्याची सगळी पाहणी करतील आणि त्यानंतर सर्वसामान्यांसाठी आहे ते आजपासूनच खुलं होताना पाहायला मिळणार आहे। कारण की ज्या पद्धतीने पहिल्या बोगद्यामध्ये आहे तो प्रॉब्लेम झाला होता, त्यामध्ये पाणी लिकेज देखील झालं होतं, मात्र या पद्धतीने दुसऱ्या बोगद्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी देखील अगोदर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील एकदा पाहणी केली होती आणि त्यावेळेस महापालिकेचे जे अधिकारी आहेत यांना देखील या कडक सूचना आहेत त्या देण्यात आल्या होत्या। त्यानंतर याची योग्य ती आहे ती सर्व कामं केल्यानंतरूनच आजपासून ही खरं तर ही सुरुवात होते। मात्र आता पावसाळ्याला खरं तर सुरुवात झालेली आहे, त्यामुळे पावसात यात पाणी जाते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र आज प्रामुख्याने या रस्त्याचे आहे ते स्वतः पहिलं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून ही पाहणी केली जाईल आणि त्यानंतरूनच खरं तर सर्वसामान्यांसाठी आहे ते खुलं होतं पाहायला मिळणार आहे। अगदी नक्कीच या संदर्भातले अपडेट्स गणेश तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतोय सध्याची ही थेट दृश्य आहेत कोस्टल रोडवरची। या ठिकाणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कोस्टल रोडवरनं प्रवास करतात। आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते आता या कोस्टल रोडवरच्या दुसऱ्या मार्गिकेवरनं प्रवास करतायत आणि हा मार्ग नेमका कशा पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे त्याची माहिती त्यांनी आधीच घेतलेली आहे। त्यामुळे या मार्गावर कोणत्याही प्रकारच्या अडचणी आता येऊ नयेत त्यासाठीचा हा पाहणी दौरा आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय अगदी थोड्याच वेळामध्ये इथली वाहतूक सुद्धा सुरू होणार आहे। कोस्टल रोडच्या दुसऱ्या मार्गिकेचं काम खरं तर मे महिन्यामध्येच पूर्ण होणार होतं, मात्र 1 महिना साधारणतः जास्तीची वाट या ठिकाणी मुंबईकरांना पाहावी लागली आहे। त्यासाठी आता मात्र हा कोस्टल रोड जो आहे तो सुरू होणार आहे आणि त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या रोडवर प्रवास करताना आपल्याला दिसतात। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुद्धा आहेत। तर आधी ज्या पहिल्या कोस्टल रोडची जी मार्गिका होती त्या ठिकाणी तडे गेलेले होते, त्यामुळे समुद्राचं पाणी थेट आतमध्ये येत होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं घाईघाईत याचं उद्घाटन केल्याची सुद्धा टीका विरोधकांनी केली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पूर्ण या कामाचा आढावा घेत आहेत। यामध्ये कशा प्रकारचं काम करण्यात आलेलं आहे किंवा पुढच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या यामध्ये येऊ नयेत यासाठी आता खबरदारी प्रशासनाकडनं आणि या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं घेतली जाते। आपण पाहतोय सध्याची ही थेट दृश्य आहेत कोस्टल रोडवरनं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे प्रवास करतात। खरं तर आजपासून हा मार्ग सुरू होणार आहे, त्यामुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह हे जे अंतर आहे ते केवळ 10 मिनिटात पार करता येणार आहे। खरं तर आपण पाहतोय मुंबईमध्ये प्रचंड ट्रॅफिक असतं आणि या ट्रॅफिकमधून वाट काढणं, या ट्रॅफिकमधून जाणं मुंबईकरांसाठी अतिशय कठीण होऊन जातं आणि अशात हा जो बोगदा तयार करण्यात आलेला आहे तो अतिशय दिलासादायक खरं तर म्हणावा लागेल मुंबईकरांसाठी। त्यामुळे साधारणतः 70% वेळाची बचत मुंबईकरांची होणार आहे आणि त्यामुळेच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणचा आढावा घेत आहेत आणि पाहणी करण्याच्या सोबतच हा प्रवास त्यांचा इथे आपण पाहू शकतोय।
आपण पाहू शकतोय पहिलीच झलक साम टीव्हीवर या बोगद्याची आहेत। तर कोस्टल रोडचे ह्या दुसऱ्या मार्गिकेचं आज उद्घाटन झालेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यासह देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हे लोकार्पण होत आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये खरं तर सगळ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी हा बोगदा सुरू होणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल, आनंदाची बातमी त्यांच्यासाठी म्हणावी लागेल। कोस्टल रोडवरनं प्रवास करणं अतिशय सुखकर होणार आहे मुंबईकरांसाठी, कारण अगदी ज्या ठिकाणी 1 तास लागतो त्या ठिकाणी केवळ आणि केवळ 10 मिनिटात आपल्याला पोहोचता येणार आहे। साधारणतः मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचं हे अंतर आपण 10 मिनिटात कापू शकतोय, त्यामुळे वेळेची बचत होणार आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, काय सांगाल, सध्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या मार्गावरनं प्रवास करताना पाहायला मिळत आहेत? आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडेंकडे। गणेश, काय सांगाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री इथे प्रवास करतायत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? काही कारणास्तव आपला त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र आपण पाहतोय या ठिकाणी एका वेगळ्या गाडीतनं हे तिघं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या मार्गाची पाहणी करताना दिसत आहे। कशा प्रकारे हे काम करण्यात आलेलं आहे, कशा प्रकारे हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे, कोस्टल रोड ज्याची प्रतीक्षा मुंबईकरांना होती तो नेमका कशा प्रकारे करण्यात आलेला आहे, त्याचीच पाहणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस करताना आपल्याला दिसत आहे। आपण पाहतोय सध्याची ही थेट दृश्य आहेत साम टीव्हीवर, अगदी पहिल्यांदाच या बोगद्याची झलक साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। दरवाजा बंद कर। तर सध्याच्या मुंबईतली दृश्य पाहतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे विंटेज कार या ठिकाणी कोस्टल रोडवरून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी सध्या कोस्टल रोडची पाहणी या तिन्ही नेत्यांकडून केली जाते। तर आपण पाहतोय मुंबईकरांसाठी अतिशय ही मोठी बातमी आणि गुड न्यूज म्हणावी लागेल। मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर आता फक्त 10 मिनिटात गाठता येणार आहे, कारण आजपासून कोस्टल रोडचा दुसरा बोगदा हा सुरू करण्यात येतोय आणि तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून या कोस्टल रोडच्या दुसऱ्या मार्गिकेची पाहणी केली जाते। या ठिकाणी पालिकेचे अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून तांत्रिक स्वरूपाची ही माहिती सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जाणून घेत आहेत। तर कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याची पाहणी या तीन नेत्यांकडून केली जाते, त्यानंतर हा बोगदा सुरू होणार आहे आणि त्याचमुळे मुंबईकरांचा प्रवास जलद आणि अधिक सोयीस्कर होणार आहे। आणि हा कोस्टल रोड आता याच हा प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे। महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पाचा मरीन ड्राईव्ह पासून सुरू होणारा हा दुसरा बोगदा आहे आणि तो उत्तर दिशेकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी सध्या खुला करण्यात येतोय। तर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कोस्टल रोडची पाहणी त्यांच्याकडून सध्या केली जाते। विंटेज कारने हे तिन्ही नेते या ठिकाणी दाखल झाले आणि हा प्रवास केल्याच्या नंतर आता तांत्रिक स्वरूपाची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली जाते। एका विंटेज कारने हे तिन्ही नेते सध्या या कोस्टल रोडवरून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात।
दरम्यान या पाहणीनंतर आता मरीन ड्राईव्ह परिसर ते हजी अली हा मार्ग खुला होतोय. हा मार्ग सुमारे 6.25 किलोमीटरचा असणार आहे आणि या मार्गामध्ये अमरसन्स उद्यान आणि हजी अली येथील अंतरमार्गिकांचा सुद्धा वापर करता येणार आहे. तर आपण पाहतोय मुंबईकरांसाठी ही मोठी आणि तितकीच दिलासादायक बाब म्हणावी लागेल, कारण मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर आता फक्त 10 मिनिटात कापता येणार आहे. आजपासून कोस्टल रोडचा दुसरा बोगदा हा सुरू होतोय आणि त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून स्वतः या कोस्टल रोडची पाहणी केली जाते. विंटेज कार मधून खास करून हे तिन्ही नेते सध्या आपल्याला प्रवास करताना पाहायला मिळतात. त्यामुळे कोस्टल रोडचा उत्तरेकडे जाणारा भाग आज हजी अली पर्यंत वाहन चालकांसाठी खुला करण्यात येतोय. रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वीच आता या तिन्ही नेत्यांकडून स्वतः पाहणी केली जाते, खबरदारी घेतली जाते. वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर प्रवास अवघ्या 10 मिनिटात. त्याचमुळे मुंबईकरांना आता पार करता येणार आहे. येत्या काही दिवसामध्ये कोस्टल रोड हा वांद्रे वरळी सी लिंकला देखील जोडण्यात येणार आहे आणि हा जोड रस्ता पूर्ण झाल्यावर मरीन ड्राईव्ह वरून थेट वांद्र्यामध्ये उतरणं देखील शक्य होणार आहे. तर आपण पाहू शकतोय मुंबईच्या कोस्टल रोडवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आपल्याला प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून सध्या कोस्टल रोडची ही पाहणी सुरू आहे. आज हा कोस्टल रोडची दुसरी मार्गिका मुंबईकरांसाठी खुली करण्यात येते आणि त्यापूर्वी तिन्ही नेत्यांकडून आपण पाहतोय स्वतः पाहणी केली जाते. विंटेज कारनं हे तिन्ही नेते सध्या कोस्टल रोडवरून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी वीकेंडला हा मार्ग बंद राहणार आहे आणि हा रस्ता दर आठवड्याला सोमवार ते शुक्रवार पर्यंत सुरू राहील. मरीन ड्राईव्ह ते मुलाभाई देसाई मार्ग, बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वत्सलाबाई देसाई चौक यापर्यंत उत्तरेकडे हा प्रवास आता मुंबईकरांना करता येणार आहे आणि अतिशय दिलासादायक आणि मोठी बातमी ही मुंबईकरांसाठी म्हणावी लागेल. मुंबई कोस्टल रोडचा उत्तरेकडे जाणारा भाग आजपासून हजी अली पर्यंत वाहन चालकांसाठी खुला करण्यात येतोय आणि त्याचपूर्वी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे विंटेज कारने या ठिकाणी स्वतः पाहणी करतायत, प्रवास करतायत. काही दिवसांपूर्वीच पहिली मार्गिका ही मुंबईकरांसाठी खुली करण्यात आलेली होती, मात्र त्यामध्ये काही त्रुटी आढळल्याचं एकंदरीतच बोललं गेलं, कारण हा बोगदा आहे त्या ठिकाणी लिकेज पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका सुद्धा केलेली होती. आणि याच नंतर आता खबरदारी म्हणून स्वतः नेते या ठिकाणी पाहणी करतायत आणि या पाहणीनंतरच मुंबईकरांसाठी हा मार्ग खुला करण्यात येणार आहे. महापालिकेच्या देखरेखीखाली महत्वाकांक्षी मुंबई कोस्टल रोड हा प्रकल्प 90% अधिक हा पूर्ण झालेला आहे आणि आजपासून हा रस्ता दररोज 16 तासांच्या कालावधीमध्ये सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत नियमित वाहतुकीसाठी खुला राहणार आहे आणि त्यापूर्वी तिन्ही नेत्यांकडून या मार्गाची पाहणी केली जाते.